आपण जाणार आहोत तर रणजित माजगावकरकडे। मालवणला रणजित आपल्यासोबत आहे। रणजित, कोकणातली एक बिग फाईट आहे, अर्थातच सगळ्यांचं लक्ष आहे नारायण राणे यांच्याकडे। तिकडेही मतमोजणीला अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होते। तिकडचं चित्र नेमकं आत्ताचं काय दिसतंय तुला? अश्विन, मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे आणि काही वेळातच निकाल यायला सुरुवात होईल। मात्र हा जो मालवण मतदारसंघ आहे, या मालवण मतदारसंघावर गेली 20 वर्ष नारायण राणे यांनी राज्य केलं होतं। त्याच मतदारसंघानं मागच्या निवडणुकीमध्ये नारायण राणे यांना नेस्तनाबूत केलं होतं। आता पुन्हा याच त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांची जी नगर परिषद आहे ती आपल्या ताब्यात कशी राहील याच्यासाठी राणे यांनी जोरदार प्रयत्न चालू केलेले आहेत। एकूणच जिल्ह्यामध्ये जसं मालवण आहे त्यापासून सावंतवाडी हा देखील एक बालेकिल्ला आहे, ज्याला सुरुंग दीपक केसरकर यांनी लावला होता मागच्या वेळी, ज्यांनी 17च्या 17 उमेदवार निवडून आणले होते। त्यांना सुद्धा थोडी धाकधूक आहे आणि राणे यांना सुद्धा धाकधूक आहे की आता जनता नेमकं कौल कुणाच्या बाजूने देते। जेव्हा लोकांशी बोलताना असं लक्षात येतं की वर्षोनवर्ष हे जे नेते आहेत हे निवडून तर येत आहेत, मात्र मूलभूत ज्या गरजा आहेत त्या मात्र पूर्ण होत नाहीत। मालवणचा मूलभूत गरजा हा पाण्याचा आहे, पाणी स्वच्छ मिळत नाहीये, रस्ते अरुंद आहेत। या बेसिक गोष्टी जर पूर्ण होत नसतील तर वारंवार हे नेते येतात कशाला, असा प्रश्न मालवणकरांनी विचारलेला आहे। हीच परिस्थिती सिंधुदुर्गातल्या प्रत्येक या मतदारसंघामध्ये आहे। त्यामुळे आता ही परिवर्तनाची लढाई आहे। जरी नेते राज्य करत असतील तरी आता सर्वसामान्यांचे प्रश्न जे समजावून घेईल त्यालाच आपण निवडून देऊ, या अर्थानंच लोक काल बाहेर पडली होती। मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालेलं आहे। आता कौल लागेल थोड्या वेळात आणि नेमकं या लोकांना कोणी जिंकलं हे स्पष्ट होईल। पण या मालवणच्या मतदारसंघासाठी किंवा या नगर परिषदेसाठी राणे यांनी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे। अश्विन, रणजित, तुझ्याकडनं देखील अपडेट्स घेतच राहणार आहोत।